यारो दोस्ती बड़ी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है। यारो दोस्ती बड़ी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है। कोई तो हो राज़दार बेगरज तेरा हो यार, कोई तो हो राज़दार। तेरी हर एक बुराई पे डांटे वो दोस्त, गम की हो धूप तो साया बने तेरा वो दोस्त। नाचे भी वो तेरी खुशी में, यारो दोस्ती बड़ी ही हसीन है। अध्यक्ष निवडीनंतर या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या श्री महालक्ष्मी देवस्थानचे प्रमुख म्हणून जे कार्यभार पाहतात असे या ठिकाणी अशोक कृष्णा देवकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। बापूराव देवकर यांचा सन्मान या ठिकाणी आमच्या माजी विद्यार्थ्यांपैकी देशसेवा करणारे, देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले सध्या माजी सैनिक म्हणून धनाजी देवकर यांनी त्यांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो। गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली, भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला
पाहिली तू वाट तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट सुख दुःख एकामेका वाटला वाटाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अजल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिलं मिळाली उभारी बळ हत्तीचा लाभाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला गुरु एक तुझी माझा विधाता अजल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला या ज्युनियर कॉलेज आणि विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि आपण सर्व 95च्या बॅचचे विद्यार्थी आणि आताचे जाणकार आणि देशामधल्या सर्व घडामोडीमध्ये समाविष्ट असलेले काही जण नोकरी करणारे काही नोकरी नसलेले पण काहीतरी व्यवसाय करणारे असे आपण सर्वजण या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहात याचा आम्हाला अत्यंत आनंद होतो आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगलं काम करत आहात यापुढेही करत राहावं अशी या कार्यक्रमाची आहे तुम्ही खरं तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे मी एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगेन या आपल्या शाळेचे प्राचार्य जाधव सर त्यांचा सर्व शिक्षक स्टाफ शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित असणारे जे माझे विद्यार्थी गेल्या 2 दिवसापूर्वी आम्हाला जाधव सर म्हटले की 1995च्या बॅचच्या गेट टुगेदर आपण या ठिकाणी होते आणि एकंदरीत बरं वाटलं मला ते तुम्ही 40 वर्षानंतर या ठिकाणी एकत्र आला 20 वर्षानंतर तुम्हाला मला ते बरेच विद्यार्थी एकमेकांना ओळखू सुद्धा नसतात अशी परिस्थिती असते आता मी गावचा आहे शाळेत विद्यार्थी तर सोडले म्हणजे 50व्या वर्षी असणार
तुमच्याकडून भविष्यकाळ असणार आणि या भविष्य काळामध्ये तुमचं जीवन धावतं असणार. धावत्या जीवनामध्ये पाठीमागं थोडं वळून पाहिलं पाहिजे. आपले शिक्षक आहेत, शिक्षणाचा थोडासा आदर राखला पाहिजे. ज्ञानदेव म्हणे करल करोडो आता उद्धरिलो लोक. त्या गुरुकृपेमुळे आपण उद्धार झालेला आहे. आता या ठिकाणी आमचे वर्गणी दोघांची एकच रस, दोघं एकाच वाकडं झोपत होतं. चौथीत असल्यापासून त्यांनी सोमवार धरला आणि सोमवार धरला. म्हणजे किती योगायोग आहे. त्यांची बहीण मागण्याच युगामध्ये आहे, आमची पण आहे. बोलताना जरा डेअरी बोलतात. आताच म्हणले एकाच राशीचे आहेत. राष्ट्रवादी विशेष वाटलं राजकीय क्षेत्रावरती बोलणार नव्हतं, परंतु त्यांचे कर्म शाळेसाठी त्यांनी किती प्रयत्न केले. आम्ही ग्रॅज्युएट झालो, मुंबईला होतो, आम्ही हेल्परमध्ये काम करत होतो. पण सर्व तिकडून या लोकांनी आपल्या गावामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी 7वी नंतरची सोय व्हावी म्हणून हे महाविद्यालय आणि ज्युनियर कॉलेज आपल्या गावातही असावं याची प्रेरणा घेऊन मला वाटतं ही बहुतांशी मंडळी मुंबईकर होती. जगाशी त्यांचा टच होता आणि ग्रामीण भागाच्या गरजा काय होत्या आणि त्या कशा आपण फुलफिल करता येतील किंवा आपलं त्यात काय खालीचा वाटा काय योगदान काय देता येईल हा विचार करून त्यांनी इथं शाळेची व्यवस्था केली आणि त्या व्यवस्था झाल्यानंतर मग विद्यार्थी आमचे गुरुजन आले. त्यानंतर शाळाचं हॉस्टेलचे तुमचे या घडण्यामध्ये जसा गुरुजनांचा वाटा आहे तसा हॉस्टेलचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. कारण आम्ही तिथे 1 ते 4थी पर्यंत शाळा होती. त्यानंतर तिथे परत वर्ग वाढले ते 7वी पर्यंत शाळा सुरू झाली आणि 7वी नंतर कुठं जायचं तर शिंगणापूरला जायचं. बसची सोय नव्हती. तो अख्खा डोंगर चालत जाऊन शाळेत जावं लागायचं. आमच्या पुढची पिढीने काही शाळा केली परंतु शिक्षणाचं जे प्रमाण होतं ते त्याच्यामुळं खूप कमी राहायचं आणि या शाळेने या विद्यालयाने आम्हाला शाळेचीच नव्हे तर राहण्याची जेवणाची ही सुविधा उपलब्ध करून दिली आणि त्यामुळं आम्ही आज इथे आमच्या पायावर उभं राहतोय. त्यासाठी संस्थाचालक आणि गुरुजनांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. ही परीक्षा देऊन देवणीमधून गावी गेलेलो. त्यानंतर रिझल्ट चालू होतो आणि मग यात्रेनिमित्त किंवा जातायत आपण जायचो पण एक विद्यार्थी म्हणून किंवा बॅचमेंटला म्हणून भेटायचा कधी असा योग आला नाही. तो योग आपण सर्वांनी आला, शिक्षकांनी वेळ दिला
संस्थाचालक आहेत. त्यामुळं हा खरंच खूप मजा आली आज. मी ह्या खास कार्यक्रमासाठी मला सोमवारी 11 वाजता ऑफिसला जायचं असून सुद्धा निवडणूक काम असताना सुद्धा मी म्हटलं नाही ठीक आहे, आपण कसल्या परिस्थितीत ह्या प्रोग्रामला जायचं. आणि नियोजन करतानाही सांगितलं होतं की काय तुम्ही हे करू नका, टेन्शन राहा, तुम्हाला काय लागेल ते आपण सगळं करू. त्यामुळे त्यांनी पण ते सगळं कार्यक्रम नेटका आयोजित केला. आणि प्रत्यक्ष माझे 10वीचे बॅचमेट, शिक्षक वृद्ध आणि संस्थाचालक या सर्वांना भेटण्याची संधी मिळाली. त्या संधी आणि त्यांचं मार्गदर्शन जे सरांनी सांगितलं, कारणे सर, मला पण अभिमान आहे की मी तुमच्या स्टेपवरच तुमच्या पावलावर पाव चालवूनच सध्या मी कार्यरत आहे आणि इथून पुढे पण राहील. तसंच शाळेविषयी आता देवकर साहेब बोलले, त्याची मला काही कल्पना नाही, परंतु असा कुठला विद्यार्थी करणार नाही आणि करू सुद्धा नाही. आमच्या वतीनं तर मी तुम्हाला निश्चित ग्वाही देतो की अशा पद्धतीचं कुठलंही वाईट आमच्याकडून घडणार नाही. आमच्याकडून चांगल्याच गोष्टी घडतील, माझ्याकडून तर निश्चितपणे घडतील, पण माझे सहकार्य पण ते घडतील ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. बोललेले म्हणजे परिस्थितीनुसार आणि परिस्थिती घडवते हे अगदी सत्य, आणि परिस्थितीमुळं माणूस बिघडत नाही हेही तितकंच सत्य आहे. कारण जर परिस्थिती तशी असेल तर वाम मार्गाला लागणं किंवा इतर गोष्टी करणं हे ज्याच्या त्याच्या परिस्थितीवर आणि त्याच्या अगदी मनावर घातलेल्या बंधनावर अवलंबून असतं. आता श्यामसाहेबांचा 30 वर्षानंतरचा सर्वांशी भेटण्याचा योग आला. मला बऱ्यापैकी या विद्यालयाचे आणि माझे नाव बऱ्यापैकी ठोंबरेवाडीत असल्यामुळं कायम दरवर्षी जुळलेले होते. कारण तिथून 5वीला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इथला सर्व स्टाफ अगदी माझ्याकडं म्हणजे परीक्षा संपल्याबरोबर आणि शाळा सुरुवातीच्या पहिल्या दिवशी अगदी कायमस्वरूपी तिथं त्या ठिकाणी मला म्हणजे भेटायची संधी मिळायची. कधी योगायोगानं पाऊस आला तर थांबण्याचं ठिकाण लिंबाचं एकच झाड, तिथं जास्त आला की शाळेत यायचं. म्हणजे शाळेत आल्यानंतर पण मला या गुरुजनांची भेट अगदी त्या ठिकाणी मला व्हायची. आणि त्या निमित्तानं कुठल्या ना कुठल्या तरी कुठं काय चाललंय चर्चा या गोष्टी त्या ठिकाणी घडत होत्या. आणि मलाही अभिमान वाटतो की म्हणजे शिक्षक म्हणून काम करत असताना या ठिकाणी मी ज्या विद्यालयाला मी माझे विद्यार्थी दिले आणि ज्या विद्यालयाला विद्यार्थी दिले ते विद्यार्थी म्हणजे महालक्ष्मी विद्यालयात असो, कन्या विद्यालयाला दिलेले असो, किंवा श्री शंभू महादेव विद्यालयाला दिलेले असो, किंवा पानलिंग विद्यालय वावर एरियाला गेलेले माझे विद्यार्थी असो, त्या ठिकाणी त्या विद्यालयामध्ये माझ्याकडे शिकलेल्या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक या विद्यालयामध्ये यायचा. म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या विद्यालयामध्ये माझ्या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आलेला असायचा. अगदी ऋषिकेश ठोंबरे असेल, स्वप्नाली शिंगाडे असेल, अनिता शिंगाडे असेल, म्हणजे या विद्यार्थी या विद्यालयातच घडले. आणि ते तुमचे टॉपर म्हणजे मसवडला अगदी सिनियर कॉलेजला जरी असले 12वीला तरी 12वीमध्ये देखील द्वितीय तृतीय प्रथम येणारे विद्यार्थी हे माझे ठोंबरेवाडीचे माझे विद्यार्थी असायचे. खेळामध्ये नितीन शिंगाडे म्हणजे अगदी कुठल्याही याच्यामध्ये ती क्षेत्रामध्ये ती मागणी असायची. आणि त्याचाही मला अतिशय आनंद आणि त्या उर्मीनं आणखी काम करण्याची ज्यादा काम करण्याची उर्मी त्या ठिकाणी निर्माण व्हायची. अशा पद्धतीनं या ठिकाणी तुमचा सलोख आणि तुमचंच मार्गदर्शन आणि त्याच्यामुळे ते सर्व काही त्या ठिकाणी घडत गेलं. याचबरोबर यानंतर माझी विद्यार्थी या ठिकाणी व्यक्त करते. माझे सर, कारणे सर आणि येथे जमलेल्या माझ्या अध्यक्ष आणि सर्व शिक्षक आणि मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला शाळा सोडल्यापासून 30 वर्षांनी भेटत आहे, तेव्हा मला अतिशय आनंद होतोय की ठरल्याप्रमाणे मला पगार दिला आणि परत 4-5 वर्षानं अनुदान पण मिळालं. इतकी श्रद्धा होती पहिल्यापासून या संस्थेची माझ्यावर अतिशय श्रद्धा होती आणि त्यामुळं मी पण अगदी झोकून काम केलं. कुठलीही गोष्ट मनापासून केली आहे.
संस्थेनं सांगायचं आणि आपण ते करायचं. मीटिंगमध्ये एकदा ठरलं ना, वसतिगृह सुरू करायचं आहे, ज्युनियर कॉलेज सुरू करायचं आहे, की त्याच्यात आपण झोकून देऊन काम करायचं. आता ही ललिता बाबर विद्यार्थिनी होती शाळेची आणि ती स्पर्धेमध्ये चांगलं काम करत होती. ही पुढे गेली पाहिजे, हिला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपल्या संस्थेचे माजी उपाध्यक्ष आबाजी काका आलेले आहेत. सर्वांनी अशा प्रकारे संस्थेची एक सेवा निष्ठेने केली. त्यानंतर आपले हे जे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी वसतिगृह नसते तर हे कोठे. कार्यक्रम या ठिकाणी सुरू करतोय. तर या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला आपणाला शिकविणारे मार्गदर्शन करणारे जे आपले सर्व गुरुजन आहेत त्या गुरुजनांचा एक आपली प्रेमरूपी भेटवस्तू आपण माझी विद्यार्थ्यांमार्फत त्यांना या ठिकाणी देणार आहोत. त्यासाठी त्यांना शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प आणि आपण आणलेली भेटवस्तू याचं प्रदान आपण या ठिकाणी करणार आहोत. सर्वप्रथम आपल्या विद्यालयाचे माजी प्राचार्य शिंदे सर यांचा सन्मान या ठिकाणी शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन आणि भेटवस्तू देऊन या ठिकाणी होईल. मी शिंदे सरांना विनंती करतो की आमच्या माजी विद्यार्थ्यांमार्फत आणलेल्या या भेटवस्तूचा त्यांनी स्वीकार करावा. झाला असेल तर जोरदार टाळ्या एकदा. आवाजावरून वाटतंय का? या भेटवस्तूचा उद्देश निगडी करून दिली
दुसरं नाव सांग. इकडे बघ. जवळ बघ का? दरवर्षी एक दिवस स्वतःसाठी घालवायचा. या उपक्रमामुळे तुम्ही तुमच्या मनामध्ये किती आनंद निर्माण झाला हे तुम्हालाच नाही. त्यासाठी एक दिवस तुम्ही स्वतःसाठी घालवा आणि इथून पुढे एकत्र या एवढीच विनंती करतो. नाव अर्जुन शंकर धडस. मी आणि सध्या मी उपशिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेखोरा, पळशी गावाखाली माळेखोरा ही शाळा या ठिकाणी येते आणि त्या ठिकाणी मी उपशिक्षक म्हणून गेल्या 2 वर्षापासून त्या ठिकाणी कार्यरत आहे. माझ्या कुटुंबामध्ये माझ्या पत्नीसह मला सध्या 2 मुले, त्याच्यामध्ये एक मुलगा 12वीसाठी 12वीची परीक्षा त्यानं दिले. आज त्याचा CETचा आज पेपर आहे सातारला, तो पेपरसाठी गेलेला आहे. दुसरा मुलगा इयत्ता 8वीमध्ये आता चालू वर्षी तो प्रविष्ट झाला आहे. आणि मोठ्या मुलासाठी माझा इंजिनिअरिंगसाठीचा प्रेफरन्स, त्यानं जे JEEसाठीचा त्याचा प्रवेश व्हावा अशी माझी इच्छा आहे. आणि त्याच्या अनुषंगानं त्याला अकॅडमीला दिशा अकॅडमी वाई या ठिकाणी मी त्याला 2 वर्षासाठी ठेवलेलं होतं. आणि तो कुटुंबामध्ये माझे आई वडील भाऊ, भावाच्या सहकुटुंब या सर्वांचा एकत्रित परिवार, आमचा जवळपास 13 जणांचा एकत्र कुटुंब परिवार आजही व्यवस्थितपणे आमचा मार्गक्रमण करतोय. माझ्या शेतीमध्ये काम करणाऱ्या माझ्या मोठ्या भावाचा माझा शेवटचा नंबर आहे. आणि माझ्यापेक्षा मोठ्या भावाची मुलं हे माझ्या एक मुलगा MBBSसाठी सध्या चिपळूणमध्ये त्या ठिकाणी BAMSसाठी त्याला प्रवेश मिळालेला आहे. दुसरी मुलगी B फार्मसीसाठी सातारा या ठिकाणी शिक्षण घेते. आणि मोठ्या भावाची 2 मुली, या 2 मुलीमध्ये एक BSc केमिस्ट्रीमध्ये शिक्षण घेण्यासाठी ते बारामती या ठिकाणी आहे. आणि दुसरी मुलगी इलेक्ट्रिशियन इंजिनियर म्हणून 4थ्या वर्षाला आता ती म्हणजे 4थं वर्ष तिचं संपतंय आणि ती इंजिनियर म्हणून या ठिकाणी इंजिनियर क्षेत्रामध्ये प्रवेश करते. अशा पद्धतीनं माझ्या कौटुंबिक सर्व काही व्यवस्थितरित्या चालू आहे. मी सध्या नातेपुते या ठिकाणी राहतो. शनिवार रविवार किंवा सुट्टीचे दिवस हे माझे कोथळेला जाऊन मी त्या ठिकाणी कुटुंबासमवेतच व्यतीत करत असतो. माझे सौभाग्यवती या ठिकाणी आहे जिच्यामुळं मी शाळेला म्हणजे सगळ्या गोष्टी वेळेवर आणि माझ्या चांगल्या ह्याच्यामध्ये जिचा मोलाचा हातभार आहे असे ते माझ्याही कुटुंबाला हातभार म्हणून नातेपुते या ठिकाणी माहीसेवा केंद्र चालवते. त्याचबरोबर तिचं शिक्षण माझ्यापेक्षा जास्त झाले. म्हणजे D.Ed आणि B.Ed असं शिक्षण लग्नानंतर घेतलेलं आहे. आपल्या या शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहानुसार नोकरीचा प्रश्न विचार न करता
आम्ही माई सेवा केंद्र नातेपुतेमध्ये त्या ठिकाणी चालवण्याचं काम आज 2018 पासून आजपर्यंत चांगल्या तऱ्हेनं व्यवस्थितपणे चालू आहे. कुटुंबाची उजळण अतिशय व्यवस्थितपणे आणि आनंद. नाव नराज देवकर, सर्वांना माहिती आहे, सर्वांच्या परिचय. 1995ची बॅच ज्या टायमाला पासआउट झाली त्याच्यानंतर 11वीला ॲडमिशन आर्ट्ससाठी आपण इथंच घेतो त्याच कॉलेजमध्ये. आणि 95लाच मी 95ची बॅच 11वीतूनच मी पुण्याला गेलो आणि पुण्यातून आर्मी जॉईन केली. मग ती 11वीची बॅच 6-7 महिने फक्त मी 11वी तर 11वीची परीक्षा देऊ शकतो आणि आर्मी जॉईन झालो. 14 मार्च 1996ला मी जॉईनिंग केली आणि 19 फेब्रुवारी 2017ला आर्मीतून रिटायर झालो. स्वप्न तर पहिल्यापासून एकच होतं की बुवा जायचं तर आर्मीतून जायला. त्याला योग्य वेळ येत नव्हती कारण 10वी पास नुसता झालो होतो आणि 11वीच्या वर्गात शिक्षण आपलं चालू होतं. तर गावातली शाळा म्हणल्यानंतर तुमचं कॅरियर तर सरांना माहितीच होतं. माझं नाव राजेंद्र देवकर. काय का लक्षात विसरला काय? व्यवसाय शेती मला सगळं मला असं एकत्रित यावं असं मला वाटतं. मुलं एक किती आहेत? मुलं 13 आहेत, 2 मोठी. मुलगा पहिलवान आहे चांगला. मुलगा पाठवणार. चांगली गोष्ट, अभिनंदन. मला 2 तुम्ही काय करता एवढं सांगा. दादा देवकर, मला ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. सध्या मुंबईला कुरबुऱ्याकडे जातो. आणि एक मुलगा आणि एक मुलगी माझी आहे. मुलगी 12वीला आहे. मुलगा आहे जवळजवळ 80% मित्र मला इथं ओळखतात. गुरुजनांना सगळे ओळखतात. तरी पण जी ओळखत नाही त्याच्यासाठी माझं पहिल्यांदा नाव सांगतो. नावातच गंमत आहे माझ्या. माझं नाव आहे उद्योग चंद्रशेखर पडवे. मुक्काम पोस्ट शिखर शिंगणापूर तालुका मानला जातात. माझा स्वतःचा व्यवसाय आहे. पूर्व पारंपरिक चाललेला कोरो इंडियाचा व्यवसाय आहे. शिवाय माझ्याकडे पट्ट्यांची गोविंद अँड गोविंद एक एजन्सी आहे त्याची माझ्याकडे. तालुक्याची एजन्सी त्याची माझ्याकडे आहे. तालुक्यामध्ये माल सप्लाय करणे वगैरे या सगळ्या गोष्टी त्या माझ्याकडून बनवतो. बायको सहित 2 मुलं आहेत. एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा आहे तो कॉमर्स साईडला आहे 11वीला. मुलगी आता 6वीला आहे. ती गावामध्येच आहे. राजकीय सामाजिक गोष्टीची आवड असल्यामुळं व्यवसायामध्ये स्वतःला गुंतवून घेतलेला आहे. नोकरी वगैरे कुठल्याही पद्धतीची करत नाही. शिक्षण वगैरे माझं काही संस्था शिवार मुंबईचे कार्यरत आहे. मिसेस आहे ती पण हायस्कूलला शिक्षिका आहे. त्यांनी इंग्लिश आहे आणि इथून आहे आता तो त्यांची क्लास मॉडेल वर ऐकायला सौरभ आणि मुलीचं नाव स्नेहा. मंडळी आली सिद्धार्थ सुरू चाललाय का? मंडळीची मला भरपूर साथ आहे मुलांच्या शिक्षणासाठी. माझे व्यवसाय मुलगा आता 12वी परीक्षा दिली. उद्या त्याचा CET वाटायला पेपर आहे. मुलगी 9वी परीक्षा दिली आता 10वी उद्यापासून. घर परिवार व्यवस्थित आहे. आणि आता ते चांगलं चाललेलं आहे. व्यवस्थित आहे. तुम्हाला सर्वांना भेटलो आजपर्यंत 30 वर्षातून आपली सर्वांनी काय पडली. खूप बरं वाटलं. किमान असं 5-10 वर्षांमध्ये करता दरवर्षी नियोजन करता. दरवर्षी शक्य नाही म्हणाले 2-3 वर्ष 4 वर्ष माझ्या मित्रांकडे आज आपण 30 वर्षांमध्ये गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्र आलो आणि
खरं तर इथं पुढं येऊन बोलायचं म्हटलं ना ते पाय तर कापतात शब्द आणि मी आणि जातो आणि दोघं थोडं लेटच आलो मागे गेल्यानंतर आत गेलं त्यांना जागा भेटली मी तसंच उभा राहिलो झालो समजा का उभं राहिलो दुसरी जागा तिकडे त्यांनी पाहिलं डोक्यात जागा आपलं कुंभारसरांचं मात्र माहिती आहे शब्द त्यांचे संवाद असे असतात की त्या एक मुलींच्या रूम मागे एक बेंच शिल्लक आता ती लाईन तिकडची होती आणि एकच बेंच शिल्लक होता जागा त्यांना ते म्हटले काय गोष्ट म्हणजे मग बस ना त्या बेंचला तसं बोलल्यानंतर काय झालं की सगळे वर्ग लागला हसायला पण मग त्यांचे ते हजरजवळपणा होत असतात ते म्हणजे का हसतं आपल्या नेहमी सगळे मग जरा थोडा कॉन्फिडन्स आहे इंजिनियर आहे आणि तिची एक छोटीशी कंपनी आहे त्या कंपनीत मी एम्प्लॉय म्हणून काम करतो मग ते थोडंसं काम पाहतो आणि मला 2 मुलं आहेत पहिला मुलगा माझा MIT युनिव्हर्सिटीमधून आर्किटेक्चर अँड इंटेरियर डिझाईनचा एक डिग्री कोर्स करतो तो 3ऱ्या वर्षाला आहे आणि दुसरा मुलगा आहे तो मुंबई युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समधून डिग्री करतो तो 2nd इयरला आहे बँकचा बसायचा पण आणि 7वी पर्यंत माझा अभ्यासाचा पण नंबर नाही ते लोक आले होते आणि सगळ्या वर्गमित्रांकडून आनंद महाराज येत आहे माझ्या भावाने सकाळी मला व्यक्त करता येत नव्हते आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्याच वेळेस मला बोलायचं होतं पण मी स्वतःला आवर घातला म्हणलं नको बोलायला त्यांच्या भावना जरा वेगळ्या होत्या आणि मला बोलायचं होतं पण मी स्वतःला आवर घातला पण आता सर्व वर्गमित्र जमलो आहेत आपण तर मला मी 2 शब्द थोडेसे माझ्या सर्व लाईफविषयी थोडं मनोगत वगैरे सांग माझ्या इथं सगळ्या पहिलीपासून ते 10वीपर्यंत काही वर्गमित्र आणि वर्गमैत्रिणी पण आहेत की ज्या आमच्या एवढ्या आठवणी जवळच्या आहेत त्या आम्ही कधीच विसरू शकत आणि केवळ त्या शब्दामुळं ती बोटे ती मुंबईवरून आली आणि आपण ते इतकी उत्साहित होती ना तिने सगळ्या ते मुलींविषयी कॉन्टॅक्ट करून सगळं ते जमा केलं कारण ते बालमैत्रिणी आहेत सगळ्या आपल्या आणि कुंडलिका आणि राजेंद्र ते पण आमचे पहिलेपासून एकत्रच आले 10वीपर्यंत. दुसरा मुलगा माझा कॉम्प्युटर सायन्स झालाय तो आता या कोर्समध्ये भरती झालाय तो ट्रेनिंग करतो एवढं झालं ते माझं. एक मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे आणि एक मुलगा एग्रीकल्चर करतो. 4 मुली आहेत आणि 5 मुलगा आहे. एका मुलीचं मोठे लग्न झाले 2 नंबरची इंग्लिश करते पुण्यात. शुभांगी रावळ मुलगी सिंगर आणि त्यावेळेस पण प्रोफेसर आहे ते पण प्रसिद्ध सर्जन आहे आणि विशेष म्हणजे आपण